बीटाला सुपरफूड म्हटलं जातं. रोजच्या आहारात सलाड, कोशिंबीर या स्वरूपात बीटाचा समावेश असणे गरजेचे आहे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यात बीट खाण्यासोबतच बीट आणि गाजराचा ज्यूस पिणे हे लाभदायक मानलं जातं. नुसतं बीट ज्यूस करतात, पण अनेकांना केवळ बीटाच्या ज्यूसची चव आवडत नसल्याने तज्ज्ञ बीटाचा ज्यूस आणि त्यात गाजर घालण्यास सांगतात. गाजराच्याही पोषक मूल्य भरपूर असल्याने या दोघांचा एक ग्लास ज्यूस पिल्याने आरोग्याच्या एकाच वेळी अनेक फायदे मिळतात. थंडीत तर बीट गाजराचा ज्यूस रोज पिण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. सौंदर्यापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक लाभ या ज्यूसद्वारे मिळतात. अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचा ज्यूस. महागडे सौंदर्य उत्पादन जे काम करू शकत नाही म्हणून नाही ते एक ग्लास बीट गाजराच्या ज्यूसचे फायदे ऐकले तर चव आवडत नाही म्हणून नाक मुरणारे आवडीने हे ज्यूस प्यायला लागते, तेही रोज बीट आणि गाजराचा ज्यूस प्यावा. हे पाहू. बीटात असलेले बिटाइन या घटकामुळे बीट हे उत्तम डिटॉक्सिफायर मानलं जातं. तसेच लिव्हरचं काम उत्तमरित्या चालवण्यासाठी विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. बीट आणि गाजर हे दोन्ही सुपरफूड असून त्यांच्या एकत्र सेवनाने शरीरावरची सोज कमी होण्यास मदत होते. बीट आणि गाजरात पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असल्याने शरीरावर सोज कमी करण्यास बीट गाजराचा ज्यूस परिणामकारक ठरतं. बीट आणि गाजरामध्ये चयापचय क्रियेला उत्तेजन देणारे घटक असतात. या ज्यूसमुळे बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. या दोन्ही गोष्टींमधील फायटो न्यूट्रिएंट्समुळे पचनक्रिया सुधारते. या ज्यूसमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, म्हणजेच मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्याचबरोबर आतड्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल. बीटामध्ये नायट्रेट तत्व असतात. नायट्रेट तत्व पोटात गेल्यावर त्याचे नायट्रिक ऑक्साईडमध्ये परिवर्तन होते. यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो, मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतो आणि ऑक्सिजनची पातळी वाढते. बीट आणि गाजरात बीटा कॅरोटीन असतं. याचा उपयोग शरीरात अ-जीवनसत्व निरोगी करण्यास होतो. त्यामुळे नजर सुधारते. बीट आणि गाजराचा ज्यूस नियमित आहारात असल्यास वाढत्या वयात मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. या ज्यूसमधून लोह मिळतं, रक्तातील लाल पेशी वाढतात. या ज्यूसमुळे अनिमियाचा आजार बरा होतो. तसेच मासिक पाळीत होणारे त्रास, रजोनिवृत्तीदरम्यान जाणवणारी लक्षणे हा ज्यूस नियमित पिल्याने कमी होण्यास मदत होते. गाजर बीटाच्या ज्यूसमधील नायट्रेटच्या अस्तित्वामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. त्याचबरोबर उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते. गाजर बीटाच्या ज्यूसमध्ये ताजी पुदिन्याची पानं, 1 इंच आल्याचा तुकडा घातल्यास त्याचा उपयोग आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावर होतो. मूड सुधारण्यास, उत्साह वाढण्यास या ज्यूसची मदत होईल. हे ज्यूस पिल्याने चयापचय आणि पचन संस्था नीट काम करू शकतात. अन्नाचं पचन व्यवस्थित होते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. या सर्व गोष्टींचा फायदा वजन कमी होण्यावर आणि वजन नियंत्रित ठेवण्यावर होतो. गाजर बीटाच्या ज्यूसमधून शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट जातात. या घटकांचा थेट फायदा त्वचेला मिळतो. हा ज्यूस रोज पिल्याने चेहऱ्यावरचे तेज वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर केस मजबूत होतात. गाजर ज्यूसमध्ये अँटी-एजिंग घटक असल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, मुरुम, फुटकुळी या समस्या दूर होतात आणि त्याचा धोकाही टळतो. बीट आणि गाजर एकत्र करून पिल्याने त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या मुक्त पेशींचा प्रभाव कमी होतो. या ज्यूसमधील अ-जीवनसत्व, कॅरोटीनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंटमुळे चेहऱ्यावरच्या त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो, त्वचा घट्ट होण्यास मदत होते
गाजर बीटाच्या ज्यूसमधून क जीवनसत्व आणि लोह मिळत असल्याने त्वचेचा पोत सुधारतो. चेहऱ्यावर वांगाचे डाग येत नाहीत. त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होईल. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते, पण गाजर बीटाचा ज्यूस पिल्याने त्वचा नैसर्गिकरित्या ओलसर राहते. त्वचा मऊ होऊन त्वचेवर तेज येतं. त्याचे चेहऱ्यावर मृत त्वचा आणि मृत पेशी निघून जातात. त्वचा तरुण दिसण्यासाठी या ज्यूसचा खूपच फायदा होतो. या ज्यूसमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्यावर चेहऱ्यावर मुरूम फुटकुळ्या येत नाहीत. असल्यास हा ज्यूस नियमित पिल्याने दूर होण्यास मदत होईल. गाजर आणि बीटाचा ज्यूस बनवण्यासाठी आधी गाजर, बीट, आवळा, 2 टोमॅटो, आलं, कोशिंबीर बारीक चिरून घ्यावेत. हे सर्व मिक्सरमधून किंवा ज्युसरमधून बारीक करून घ्यावेत. मिश्रण बारीक केल्यावर मिश्रण स्वच्छ सुती कपड्याने किंवा गाळणीने गाळून घ्या. गाळलेल्या रसामध्ये काळं मीठ, आवडत असल्यास पिठी साखर घालावी. हा ज्यूस केल्यावर लगेच प्या. आपण बीट आणि गाजराचा आपल्या आहारामध्ये समावेश अवश्य करा. त्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील.